राज्यात यंदा मोठ्या मताधिक्यानं जनतेचा कौल मिळवत महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आलं असून गुरुवारी या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी मोठ्या थाटात संपन्न झाला। महायुतीच्या सरकारबाबत काय वाटतं असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेते असलेल्या शरद कोळी यांना विचारला असता आक्रमक होत हे महायुतीचं सरकार नसून ईव्हीएम घोटाळा करून निवडून आलेलं सरकार आहे। उलट जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच होता। खरं पाहता भाजपाचा सुपडा साफ झाला असता म्हणून ईव्हीएमच्या जोरावर हे सरकार त्यांनी निवडून आणल्याचं म्हणत शरद कोळी यांनी संताप व्यक्त केलाय। पाहूया शरद कोळी काय म्हणाले ते। तुम्हाला काय कळतं नाही कुठला महायुतीचं सरकार कुठं महायुतीचं सरकार आले? अरे महाराष्ट्रात जी सरकार आले ते ईव्हीएम मशीनचं आलेलं आहे। ह्या महाविकास आघाडी सरकारचा या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून सुपडा साफ झालाय। भाजपचं नामो निशाण मिटाळय। ह्यांना लाज वाटते का शपथ घ्यायला? शपथ कुणाची वर घेतली? जनतेने ह्यांना निवडून दिलं नाही, यांना निवडून दिलाय ईव्हीएम मशीनना। पहिले ईव्हीएम मशीन हटाव आणि देश बचाव। यांना खरं तर पुढच्या काळामध्ये मला या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना युवकांना सांगायचं आहे, अरे राजा ही आपल्यावरती आलेलं संकट आहे, म्हणजे तुमच्या आमच्या आईबापावर आलेलं संकट आहे। ईव्हीएम जर नाही बंद झालं तर भविष्यात ही भाजपवाली घोटाळा करून जी निवडून आली ती तुमच्या आमच्या घरावर नांगर फिरवले ती। आता या देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवरती नांगर फिरवण्याचं काम केलंय आणि असा मुख्यमंत्री ही सामान्य जनतेला मान्य नाही। ऐकून मला सांगा, अहो एक पक्ष मानायला तयार नाही, एक संघटना मानायला तयार नाही, शेतकरी मानायला तयार नाही, बहुजन मानायला तयार नाही। सगळी जनता म्हणते की निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या। का तुम्हाला त्रास होतोय? का तुम्हाला दुखायला लागले? आता तुम्ही का घेत नाही? तुमचं पितळ उघडं पडतंय म्हणून घेत नाही। तुमच्यात जर दम आहे ना, तुम्ही जर आला चल जनतेने निवडून दिला असेल, तुम्हाला जर असं सांगायचं असेल तर तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी करून द्यावा। आणि या माध्यमातून मला थेट आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला विचारायचं आहे का आता तुम्हाला दिसत नाही आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? जनता न्याय मागते आहे, रस्त्यावर उतरते आहे। अहो सुप्रीम कोर्ट हायकोर्ट तुम्ही तरी न्याय द्या, तुम्ही तरी आदेश करा। या जातीवादी सरकारला या षडयंत्र रचून मशांचा घोटाळा करून निवडून आलेल्या यांना सत्तेपासून रोखायला पाहिजे होतं। का तुम्ही रोखलं नाही? का तुम्ही आदेश केला नाही? तुम्ही देखील त्यांच्या सामील झाला का काय? असं सर्वसामान्य जनतेमध्ये आता रोष निर्माण झालेला आहे। सगळीकडे चौकामध्ये सध्या आता चर्चा चालू झालेली आहे की आपण न्याय मागायचा कुणाला? न्याय मागायचा कुणाला? अहो शासन तर न्याय देत नाही, कारण शासन देखील हे राज्यकर्ते भ्रष्टाचाराबरोबर हात मिळवणी केलेली आहे। अहो राहिले सुलेलं जर आम्हाला जर कुणाला सामान्य लोकांना वाटत असेल न्याय कुणाकडून मिळेल तर न्याय मिळेल वकिलांकडून, न्याय मिळेल कोर्टाकडून। परंतु साधी गोष्ट आहे, कोर्टानं एवढा धोका दिला। कोर्टानं जी ह्या 50-40 गद्दार फुटून गेल्यानंतर आमची 2-2, 2.5, 3-3 वर्ष निकाल लागत नाही। अरे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। ज्या वेळेस काही पक्ष सुप्रीम कोर्टात गेले त्यावेळेस कोर्टाने 1 तासात याचिका फेकून दिली। अरे मग आता न्याय मागायचा कुणाला? म्हणून आता जनता रस्त्यावर उतरते, हे तरी लक्षात ठेवावं। मायबाप हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला थेट विनंती आहे, अरे राजकारण गेलं चुलीत, राजकारण घाला खड्ड्यात, पण तुम्हाला देश वाचवायचा आहे। तुम्ही